तर नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जमिनीचे जुने फेरफार आपल्या मोबाईलवरती तेही अगदी मोफत कशा प्रकारे पाहायचे आहेत, कशा प्रकारे आपण ते डाउनलोड करू शकतो त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात आधी आपल्याला कोणतेही ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे, सर्च करायचे आहे ई रेकॉर्ड महाराष्ट्र. इथे आपल्याला पहिली वेबसाईट पाहायला मिळेल ई रेकॉर्ड अर्चिव्ड डॉक्युमेंट. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. महाभूमीतर्फे ही वेबसाईट आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. येथे आपल्याला लॉग इन आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागते. याच्यासाठी आपल्याला लॉग इन आयडी तयार करावी लागेल. येथे आपल्याला लँग्वेज ऑप्शन पाहायला मिळेल वरती, याच्यावरती क्लिक करायचं आहे. लँग्वेजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मराठी भाषा निवडून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला सर्व ऑप्शन मराठीमध्ये पाहायला मिळतील. येथे आपल्याला खाली नवीन वापरकर्ता नोंदणी हा ऑप्शन इथे आपल्याला पाहायला मिळेल. येथे आपण पाहू शकता अशा प्रकारे पाहायला मिळेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपल्याला वैयक्तिक माहिती, सर्व माहिती आपल्या वैयक्तिक जी माहिती ती भरायची आहे. येथे पहिले नाव भरायचे आहे. येथे मधले नाव म्हणजे आपल्या वडिलांचे नाव भरायचे आहे व ते आपल्याला आडनाव टाकून घ्यायचे आहे. खाली आपले लिंग, स्त्रीलिंग पुल्लिंग काय असेल ते टाकून घ्यायचे आहे. इथे राष्ट्रीयत्व इंडियन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. येथे खाली आपल्याला मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन पाहायला मिळेल. येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपला व्यवसाय जो असेल तो टाकायचा आहे. येथे खाली आपल्याला ईमेल आयडी टाकून घ्यायची आहे व खाली आपल्याला जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडून झाली तर आपला पत्ता जो असेल तो सर्व पत्ता आपल्याला ते टाकायचा आहे. प्लॉट क्रमांक, घर क्रमांक, जसं मजला क्रमांक असेल, इमारतीचे नाव, आपल्या जर शहरात आपण राहत असेल तर इमारतीचे नाव किंवा आपला पिनकोड असेल पिनकोड टाकून घ्यायचा आहे. रस्त्याचे नाव, आपण कोणत्या ठिकाणी राहता, स्थान, शहर, क्षेत्र, जिल्हा, राज्य, हे सर्व माहिती आपल्याला इथे निवडून घ्यायची आहे. ही माहिती आपली निवडून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन माहिती म्हणजेच लॉग इन आयडी मिळेल. लॉग इन आयडी वरती आपल्याला उपलब्धता तपासा हा ऑप्शन पाहायला मिळेल. याच्यावरती क्लिक करायचा आहे. आपला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. पासवर्ड तयार करून झाल्यानंतर आपल्याला सर्व माहिती सेव्ह करायची आहे. येथे आपल्याला लॉग इन आयडी, जी आपल्याला लॉग इन आयडी मिळालेली आहे ती लॉग इन आयडी इथे टाकायची आहे व पासवर्ड आपण जो क्रिएट केलेला आहे तो टाकून येथे आपल्या कॅप्चा भरून घ्यायचा आहे व लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लॉग इन केले जाईल. येथे आपल्याला वेलकम म्हणून आपले नाव दाखवले जाईल. तर इथे आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपल्याला कार्यालय ऑफिस निवडायचं आहे. इथे कार्यालय निवडावरती क्लिक करायचं आहे. कार्यालय निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तहसील कार्यालय ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे. नंतर आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर आपले जे गाव असेल ते गाव सिलेक्ट करून घ्यायचे आहे. इथे खूप सारे ऑप्शन पाहायला मिळते. आपले गाव निवडून घ्यायचे आहे. गाव निवडून झाल्यानंतर आपल्याला खाली दस्तऐवजेस म्हणजेच आपल्याला जे डॉक्युमेंट काढायचे आहे ते डॉक्युमेंट इथे फेरफारवरती क्लिक करायचं आहे. फेरफारवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. ते आपण पाहू शकता. सदरील गावामध्ये आपले जेवढे फेरफार ऑनलाईन आहेत ते तो पाहायला मिळतील. जर आपल्याला नवीन डॉक्युमेंट पाहिजे असेल तर त्या लिंकवरती जाण्याचा ऑप्शन पाहायला मिळेल. येथे आपल्याला गट क्रमांक, जो आपला गट क्रमांक असेल तो टाकून ज्या क्षेत्राचे आपल्याला फेरफार पाहायचे आहे तो गट क्रमांक टाकायचा आहे व सर्चवरती क्लिक करायचा आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खाली हा ऑप्शन पाहायला मिळेल. सर्वे नंबर, आपलं सर्व माहिती आपल्याला ते पाहायला मिळेल. तर ते आपण पाहू शकता. उजव्या साईडला स्क्रोल केल्यानंतर आपल्याला व्ह्यू ऑप्शन पाहायला मिळेल. व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. इथे आपण पाहू शकता. व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर आपला जो PDF स्वरूपामध्ये आपलं जो डॉक्युमेंट असेल तो डाउनलोड होईल. येथे आपण अशा प्रकारे डाउनलोड करू शकता व अशा प्रकारे पाहू शकता. तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.